आज आम्ही एका कॉर्पोरेट पार्टीसाठी 1000 पेक्षा जास्ती व्हेज कटलेट्स आमच्या किचनमध्ये बनवतोय. या बघूया एवढ्या क्वांटिटीमध्ये कटलेट्स किचनमध्ये कसे बनतात. कॉर्पोरेट पार्टीजमध्ये क्वांटिटी खूप जास्ती असते. बनवायची प्रोसेस, फूड सेफ्टी, स्टोरेज टेम्परेचर, टायमिंग्स या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष द्यायला लागतं. समोसा, छोले चाट, हे कटलेट, ब्राउनी विथ चॉकलेट आईस्क्रीम हा मेनू होता. हे कटलेट्स खूपच टेस्टी झाले होते. आमच्या टीमने हे कटलेट्स कसे बनवले होते थोडक्यात दाखवतो. राजेशनी साधारणपणे 40 ते 45 किलो बटाटे उकडून घेतले होते. मला थोडेसे हे ओव्हर बॉइल्ड वाटले. 20 किलो फुलगोबीचे तुकडे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ सोक करून परत परातीमध्ये काढून घेतले होते. त्याचबरोबर राजेशनी 5 किलो फरसबी निवडून घेतली. दुसरीकडे नीरजनी 5 किलो गाजर अक्षरशः 5 मिनिटांमध्ये सोलून घेतले. तुम्ही यांची कामाची स्पीड बघाल तर आश्चर्यचकित नक्कीच व्हाल. नीरज आज खूप हॅपी मूडमध्ये. गाजर, बीन्स आणि फुलगोबी चॉप करायची. मी खूप वर्षानंतर राजेशला स्माइल करताना बघितलं. मला वाटतं फक्त कॅमेऱ्यासाठी स्माइल होतंय. खूप सारी कडीलिंबाची पानं राजेशने तोडून घेतली. या मशीनला चिली चॉपर म्हणतात. याच्यामध्ये आपण जास्ती क्वांटिटीमध्ये आलं, लसूण, मिरची वगैरे चॉप करू शकतो. बल्क क्वांटिटीमध्ये जेवण बनवताना अशा मशीन्स खूप कामाला येतात. राजेशनी हिरव्या मिरचीची देठं तोडून घेतली आणि आल्याला अशा प्रकारे कट केलं. आल्याचे तुकडे 3 वेळा पाणी चेंज करून व्यवस्थित धुवून घेतले. हिरवी मिरची जवळपास 1 किलो आहे. याच्यानंतर मनोज आणि राजेशने मिळून बटाटे सोलायला घेतले. हे बघताना मला आमचे ट्रेनिंगचे दिवस आठवत होते. एकीकडे या भाज्या चॉप करून झाल्या होत्या. या बघा, मिक्सरमधून अशा प्रकारे हिरव्या मिरच्या क्रश करून घेतल्या. साधारणपणे 1 किलो सोललेला लसूण घेतलेला आहे आणि याच्यावर आलं घालून चिली चॉपरमध्ये या दोन्ही गोष्टी चॉप करून घेतल्या. जिरे आणि धणे वेगवेगळे भाजून घेतले होते आणि त्यांची पावडर पहिलेच बनवून ठेवली होती आणि हळद पण घेतली आहे. मद्रास करी पावडर हा कटलेटचा खूप महत्त्वाचा घटक आहे. मद्रास करी पावडरचा असा हा डबा मार्केटमध्ये मिळतो. ऑनलाईन पण तुम्हाला हे मिळेल. या अशा मोठ्या कढईमध्ये साधारणपणे 1.5 लिटर तेल घातलं होतं. तेल तापल्यानंतर नीरजने याच्यामध्ये चॉप करून घेतलेलं आलं लसूण घातलं आणि 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर साधारणपणे 300 ग्रॅम गोड लिंबाची पानं याच्यामध्ये घातली. त्यानंतर क्रश करून घेतलेली हिरवी मिरची पूर्ण नव्हती घातली. मला वाटतं साधारणपणे 750 ग्रॅम हिरवी मिरची याच्यामध्ये घातली होती. परतताना खाली लागायला नको म्हणून 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं होतं. साधारणपणे 50 ग्रॅम हळद, 70 ते 75 ग्रॅम जिरेपूड आणि 150 ग्रॅम धणेपूड याच्यामध्ये घातली. या सगळ्या गोष्टी मेजरमेंट करून तर नव्हत्या घातल्या, पण साधारणपणे अंदाजे मी क्वांटिटी तुम्हाला सांगतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली रेसिपी देतोय. 4 ते 5 मोठे चमचे भरून मद्रास करी पावडर याच्यामध्ये घातली होती, जी असेल अंदाजे 200 ते 250 ग्रॅम. याच्यामुळे खूपच टेस्टी बनतात कटलेट्स. मसाले घातल्यानंतर 2 मोठे चमचे मीठ पण याच्यामध्ये घातलं होतं. 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित परतून घेतलं होतं. त्याच्यानंतर 3 किलो जे फ्रोझन ग्रीन पीज असतात, मटरचे दाणे, ते घातले होते आणि याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं होतं. दुसऱ्या बाजूला यांचं बटाटे सोलणं चालूच होतं. यानंतर मशीनमध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या कढईमध्ये घातल्या आणि भाज्या व्यवस्थित परतून घेण्याची प्रोसेस चालू केली. आता या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायला थोडा वेळ लागतो. कमीत कमी अर्धा तास लागतो. भाज्यांमध्ये जे पाणी असतं ते सुकलं पाहिजे. दुसरी प्रोसेस अशी आहे की भाज्या चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं. अर्धा तासानंतर त्याला पाणी सुटतं. कापडामध्ये घालून किंवा हाताने पाणी दाबून घ्यायचं आणि नंतर या भाज्या कढईमध्ये घालायच्या. बटाटे क्रश करून घ्यायला चालू केलं होतं. मसाले थोडे कमी वाटत होते म्हणून मद्रास करी पावडरची क्वांटिटी वाढवली आणि धणे जिरे पूड पण आणखीन वाढवली. 2 मोठे चमचे भरून मीठ पण याच्यामध्ये घातलं. मीठ घातल्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि नंतर याला परतून घेणं थोडं इझी होतं. हे पाणी आटलं पाहिजे, सुकलं पाहिजे. साधारणपणे अर्धा तास याला व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये क्रश करून घेतलेले बटाटे घातले. एवढ्या मोठ्या कढईमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या, बटाटे वगैरे घालून त्यांना व्यवस्थित परतायचं, हे खरं तर खूप कठीण काम आहे. खूप मेहनत लागते याला, खरंच सांगतो. बटाटे घातल्यानंतर थोडं लक्ष ठेवायचं, खाली लागले नाही पाहिजे म्हणून त्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. हे आहे ॲरोमॅट सीझनिंग. याच्यामुळे टेस्ट वाढते, एनहान्स होते. आम्ही याचा थोडा वापर करत असतो कधी कधी, तर हे तसं ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. 2 टेबलस्पून ॲरोमॅट सीझनिंग याच्यामध्ये घातलं आणि साधारणपणे अर्धा किलो बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून नंतर 3 मोठे चमचे भरून काळं मीठ याच्यामध्ये घातलं. याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे हे 2 मोठ्या परातींमध्ये काढून घ्यायला फॅन खाली ठेवलं होतं आणि मिश्रण व्यवस्थित थंड करून घेणं फार महत्त्वाचं आहे. 1 ते 1.5 तास याला फॅन खाली ठेवलं होतं. कटलेट्सला बॅचेस वाईज बनवलं होतं, म्हणजे पूर्ण मिश्रण बाहेर ठेवायचं नाही आहे. निम्म्यापेक्षा जास्ती मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्ती मिश्रण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिलं होतं. उरलेलं जे बाहेर मिश्रण ठेवलं होतं त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा किलो पॅनको ब्रेड क्रम्स घातले. ब्रेड क्रम्स पाणी शोषून घेतं आणि मिश्रण जास्ती ड्राय घट्ट बनतं. आमची हॉटेलवाली प्रत्येक ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रत्येक कटलेटचा जो बटाट्याचा मसाला आहे त्याचं वजन आम्ही 40 ग्रॅम ठेवलं आहे. हे थोडे छोट्या साईजचे कटलेट्स आहेत, तुम्ही मोठे पण बनवू शकता. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये याच्यामध्ये बीटरूट पण घालतात, पण सहसा हॉटेल्समध्ये आम्ही बीटरूट याच्यामध्ये वापरत नाही. हे बघा, नीरजनी कटलेटचा याला असा व्यवस्थित शेप देऊन याला
याला बनवणं चालू केलं. ट्रे कंप्लीट झाल्यानंतर याला ताबडतोब कव्हर करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. याला बिलकुल जास्त वेळासाठी बाहेर ठेवायचं नाही आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर 60% मैदा आणि 40% कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मीठ घालून एक घोळ तयार करून घेतला होता. हे मिश्रण असं पातळ असतं, खूप घट्ट नसतं. फ्रीजमधनं काढून थोडे थोडे कटलेट असे या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आणि झाऱ्याने काढून ब्रेड क्रम्समध्ये घालायचे आहेत. ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिटकले पाहिजेत. अशाच प्रकारे डबल कोटिंग पण तुम्ही याला करू शकता, पण हे कटलेट सिंगल कोटिंग केले होते. जर ताबडतोब तुम्ही सर्व करत नसाल तर याला फ्रीजमध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहे. टीमने मिळून असे मोठे 3 परात भरून हे कटलेट्स बनवले होते, जे 1000 पेक्षा जास्ती आहेत. ज्या ठिकाणी इव्हेंट होता तिथे तळणं पॉसिबल नव्हतं म्हणून आधीच हे फ्राय करून दिले. राजेशने 12 ते 15 लिटर तेल गरम करून घेतलं होतं आणि व्यवस्थित गरम झाल्यानंतर छोट्या बॅचेसमध्ये हे कटलेट्स तळून घेतले होते. एक तर तेल व्यवस्थित गरम पाहिजे आणि जेव्हा आपण कटलेट्स तेलामध्ये घालतो ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर कमी होतं. पण टेम्परेचर खूप जास्ती कमी झालं तर कटलेट्स सॉगी होतात, व्यवस्थित क्रिस्पी होत नाहीत आणि तेल पण पितात. म्हणून छोट्या बॅचेसमध्ये तळायचे आणि तळल्यानंतर खूप जास्ती असे पाईलअप करून ठेवायचे नाहीत, एकावर एक असे छान पसरून ठेवायचे. कटलेट व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित अरेंज केलं होतं ट्रेमध्ये आणि पार्टीसाठी घेऊन गेले होते. कटलेट तोडून दाखवतो. आहा, बघा याचं टेक्स्चर. मला बघूनच एक अंदाज आला असेल की किती टेस्टी असतील हे कटलेट. पार्टीमध्ये सर्व करताना काही सेकंड्स यांना मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतलं होतं आणि हिरवी चटणी आणि टोमॅटो केचप सोबत सर्व केले होते. समोसा, छोले चाट, हे कटलेट्स आणि ब्राउनी विथ चॉकलेट सॉस खूप जबरदस्त कॉम्बिनेशन झालं होतं. खरं तर तिथल्या तिथे जर फ्राय करता आले असते ना तर आणखीन मजा आली असती. सगळ्यांना आजचे पदार्थ खूप आवडले आणि यासारखा दुसरा आनंद नाही. आमच्या टीमचे हे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर जरूर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.